तर मंडळी, आज आहे दिवस 3रा. आम्ही शुक्रवारी आलेलो प्रतापगडला. तर आम्ही शुक्रवारपासून प्रतापगड आणि आजूबाजूचा परिसर आम्ही फिरलो आहे. जे त्याच्या आजूबाजूला जी साईट सीनवाले आहेत ते सगळं आम्ही फिरलो आहे. आज आहे संडे. तर आता आम्ही मुंबईसाठी निघालेलो आहोत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, प्रतीक कदम व्लॉग्समध्ये. तर कसे आहेत मंडळी? सगळ्यात आधी गुड मॉर्निंग. तर कोकणात जर कोणी येत असेल तर थंडीच्या हिशोबाने या भाई, कारण की खूप सारी थंडी आहे कोकणात. पण पोलादपूर कोकणातच येतं, त्यामुळे कोकणात खूप थंडी आहे. तर त्या हिशोबाने या प्रिपेअर होऊन, जेणेकरून नंतर वांदे होणार नाहीत ना. बाकी जेव्हा आता मी व्हिडिओ अपलोड करीन, जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक द्या, सबस्क्राईब करा, जरा सपोर्ट करा. माहीत आहे की आम्ही राईड सारखी करत नाही, पण जेव्हा पण करतो तर ते राईडमध्ये काय घडतं काय नाही घडत ते आणण्याचा प्रयत्न करतो समोर. तर जर वाटली बरी व्हिडिओ तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. कारण की सगळेच ऑफिसला जातात, बिझी शेड्यूल असल्यामुळे कोणाला जमत नाही आहे बॅक टू बॅक राईड करायला. त्यासाठी खूप मध्ये राईड येतात आहेत, खूप दिवसांनी गॅप देऊन. आता आहे ना, हा व्हिडिओ थोडा लांब होईल, कारण की 1 नंबर असा घाट लागणार आहे. तर घाट तुम्ही एन्जॉय करा. चला. प्रतापगडला येण्यासाठी ना खूप चांगले असे रस्ते नाही आहेत. पोलादपूरवरून जसे आपण मुंबई गोवा हायवेवरून आज शिरतो ना, त्याच्यानंतर जे पहिला जसा मुंबई गोवा हायवे काम चालू होतं त्या टायमाला कसा होता तसेच मध्येच खोदलं आहे, मध्येच चांगले आहेत, मध्येच खडबडीत डायव्हर्शन, अमका तमका समका. सकाळ आपले डॉगेश भाई धावत आहेत. बघा, बघितलं, तुम्हाला सांगितलं आणि चालू झाले ना रस्ते. आली की नाही आठवण जुन्या मुंबई गोवा हायवेची, हे खड्डे बघून. ओ डॉगेश भाई की टोली किधर जा रही है सुबह सुबह भाई. खूप चांगल्या पद्धतीचा घाट आहे, एन्जॉय करण्यासारखा आहे, म्हणजे ज्याला रायडिंगची आवड आहे त्यांसाठी. प्रतापगडवर गेलेलो काल, पण काही शूट नाही केलं, कारण की शूट करण्यासारखं नव्हतं. कारण गडाचं काम चालू आहे. गडामध्ये दगडं लावण्याचं, भिंती लावण्याचं, पायऱ्या लावण्याचं काम चालू आहे. गड पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन करून ठेवलेलं आहे, त्यामुळे तिथे दाखवण्यासारखं नव्हतं. म्हणून आम्ही फक्त गड फिरलो, गडावरचे पॉईंट फिरलो. त्यानंतर देवीचं दर्शन घेतलं. तिथे पुरातन काळातली तलवार पण आहे, ती बघितली आणि निघालो. आजूबाजूचं आहेत काय मंदिरं पुरातन काळातली, दगडाची शिल्पकालीन अशी, ती मंदिरं बघितली. जेवलो, झाली संध्याकाळ. परत रात्री जेवलो, झोपलो, सकाळी निघालो. कालचं शेड्यूल हेच होतं. परवा आम्ही ट्रॅव्हलिंग केलेलं, तर परवा काही एवढं केलं नाही. आम्ही आलो त्या गावात येऊन सगळ्यांनी आराम केला आणि मस्त संध्याकाळी चिकन बिकन खाऊन झोपून गेलो.
हा रस्ता आहे ना, हा रस्ता काल आम्ही आलो ना तेव्हाच आम्हाला आवडला. हे 2 झाडं, दोन्ही साईडला झाडं, मध्ये रस्ता खूप सुंदर आहे. अजून थोडा लागेल पुढे पॅच. बाकी वळणं ना इकडच्या घाटाची एक नंबर आहे, एक नंबर. खाली बेली, सकाळ सकाळ दरीचं दर्शन आहे. मस्त मस्त, तेवढंच रिस्की पण. हा बघा आला तो पॅच. थोडेसे रस्ते, थोडे नाही म्हणता येणार हो, तरी खूपच खराब आहेत. पण दुपारचं पण इथे मस्त 3 वाजलेले होते. हां मस्त एकदम, बाहेर ऊन होतं पण इथे फुल सावली होती. बघा कसा रस्ता मस्त, दोन्ही साईडला झाडी. झाड पडलं यार. रस्ते खूप एन्जॉय करण्यासारखे आहेत रस्ते. आणि जर अजून ICC ची बाईक असेल तर अजून मजा येईल. पण आपल्याला सुद्धा मजा येते आपल्या एक्सपल्स सोबत. एक नंबर ऑफ रोडिंग अशी गाडी आहे. मला तरी खूप आवडते पर्सनली. बाकीच्यांचं आपल्याला काय करायचं आहे. बघा सकाळ सकाळ सायकलिंग, आणि पाठी सोबत त्यांची व्हॅन पण आहे. व्हेरी गुड. बघा शॉक खूप मोठी गोष्ट असते. एवढा घाट चढवतायत, लेडीज आणि जेंट्स आहेत. पाठी त्यांची गाडीसुद्धा आहे. एक सोबत स्पेअरला सायकलसुद्धा आहे. त्याच्यामध्ये त्यांचं रिपेरिंगचं सामानसुद्धा असेल. म्हणजे बघा की ती लोक एवढं घाट चढून जात आहेत ना वर सायकलने. आवड पाहिजे फक्त, आवड असेल तर काही होऊ शकतं बाई. दुसरा करतो म्हणून आपण करायचं त्याला काय उपयोग नाही. आवड पाहिजे त्या गोष्टीची. तर रस्ता पण एकदम कव्हर मस्त होतो, सगळं काही नियोजन मस्त होतं, ट्रॅव्हल पण मस्त होतं, आणि खड्डे पण मस्त भेटतात. काका फॉर्म मध्ये येतात ते फुल रपारप आले. झन 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 झन. हिल नेस्ट विला. मित्रांनो, जसं जसं आपण खाली उतरतो प्रतापगडाच्या इकडून की सुंदर असा नजारा बघा मस्त. आता आपण घाट उतरत आहे आणि खाली मस्त दरी आहे. एक नंबर दरी, एक नंबर घाट. बाईक असेल या कार असेल, बस असेल, टेम्पो असेल, रिक्षा असेल, जे पण काय असेल, खूप सावधगिरीने चालवा. रस्ता खूप नॅरो आहे. रस्ता खूप नॅरो असल्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीने चालवा. म्हणजे सावधगिरी बाळगून, नीट लक्ष देऊन. बाकी तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी हे निसर्ग
सह्याद्री पर्वत हे तर आहेतच. बघा एक नंबर. आता कॅमेऱ्यात तुम्हाला एवढं चांगल्या पद्धतीने दिसणार नाही, पण जेव्हा तुम्ही समोर या घाटातून प्रवास कराल ना लाईव्ह, तेव्हा म्हणजे खरंच निसर्गाचं किती रूप चांगलं आहे हे तुम्हाला दिसून येईल. आणि मॉर्निंग व्ह्यू आणि इव्हिनिंग व्ह्यू भाई ऑसम. जेव्हा आपण रायडिंगला येतो ना मित्रांनो, तेव्हा घाई नाही करायची. अति घाई संकटात नाही. तुम्ही दोघं असाल, 5 जण असाल, 10 जण असाल. आता आम्ही ज्या पद्धतीने राईड करतोय ना, माझं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2 गाड्या राहतील एवढं अंतर आहे. कारण की आणि माझ्या पाठच्यानी पण तेवढंच अंतर ठेवलं आहे की माझ्या आणि त्याच्यामध्ये 2 गाड्या राहतील एवढं अंतर ठेवलं आहे. आणि नेहमी 2 अंतर ठेवूनच गाडी चालवायची. कारण एमर्जन्सी त्यांनी ब्रेक मारला तर त्यांनी ब्रेक मारलेलं हे आपल्याला दिसलं पाहिजे आणि आपण जाऊन त्याला आपटणार नाही. आपण तोपर्यंत गाडी कंट्रोल करू शकतो. अशा पद्धतीने गाडी चालवायची. रायडिंगचा हा नियम आहे. जर तुम्ही प्रॉपर बाईक राईड करत असाल तर तुम्हाला नक्की माहीत असेल. पण जर तुम्ही असेच मित्र जात असाल, तुम्ही सेफ्टी गिअर नसेल घातले, तर तरी पण हे जे नियम आहेत ते तुम्ही नक्की फॉलो करा. आता तो थांबला तेव्हा समजलं की समोर खडका रस्ता आहे किंवा काय आहे असं. आणि कधी पण जो लीड करतो त्याच्या पुढे जायचं नाही आणि जो लास्टला असतो त्याच्या पाठी राहायचं नाही. मधल्यामध्ये काय ते खेळत बसा, पण 2 गाड्यांचं अंतर सोडून. हे बघा बुलेट घेऊन चाललेत कुठंतरी. नवीन करकरीत बुलेट आहे वाटतं. आणि जर तुमच्याकडे ब्लूटूथ असेल ना, सगळ्यात अजून चांगला हे आहे की जर तुमच्याकडे ब्लूटूथ असेल तर फोननी का होईना त्याला कनेक्ट करून ठेवा. जेवढे तुमच्याबरोबर रायडर्स आहेत, जेवढे तुम्ही ग्रुपमध्ये आहेत, त्यांना कनेक्ट करून ठेवा, जेणेकरून पुढची व्यक्ती सांगते बरोबर. ब्लूटूथचा वापर मोस्ट इम्पॉर्टंट. कारण आपण एवढ्या काय राईड करत नाही की आपण सेना बिना घेऊ शकतो. म्हणजे सेना घेऊ शकतो, पण ते इन्व्हेस्ट करून का ठेवा जर आपण जास्त राईड करतच नाही. खड्डा. हे पुणे असे हळू का चालता आहेत. चला यांच्या पुढे जाऊया. रस्ता क्लिअर आहे. रस्ता क्लिअर असेल तेव्हाच ओव्हरटेक मारून टाकायची. तेव्हा काय मागे पुढे विचार करायचा नाही. पण जोपर्यंत रस्ता क्लिअर नाही तोपर्यंत गाडी त्यांच्या पाठीच ठेवायची. आणि जेव्हा असे खडखडे रस्ते येतात ना, ब्रेक मारून स्लो नाही करायची. ज्या स्पीडने आहे त्या स्पीडने जाऊ द्यायचं. जेवढा त्या स्पीडने गेलं ना की गाडीला पण त्रास होत नाही, तुम्हाला पण नाही. आणि जर परत तुम्ही स्लो केली तर ती आपटणार. त्यापेक्षा स्पीडनी आहे त्या स्पीडनीच तिला घेऊन जायची, जेणेकरून कोणत्याही पार्ट्सचं गाडीच्या आणि तुमच्या नुकसान होणार नाही. ती बघा व्हॅली, बघा व्हॅली. खाली गावं सगळी दिसत आहेत. तिकडे जायचं आपल्याला खाली.
वातावरणाचं काय कळतच नाही आहे. मध्येच गार लागते, मध्येच गरम. ते बघा आपण कुठून फिरत फिरत कुठून आलो बघा. खाली बघा. मध्ये एक ट्रक होता, तो चंडीला खूप स्लो चालत होता, त्यामुळे त्याच्या मागे काही जण अटकले असतील, कारण त्याच्या मागे फुल लाईन लागली होती. पुन्हा आपल्याला तिकडे जायचं आहे. एक नंबर. समोर डोंगर, एक नंबर. शायद पहिला इकडनं होता वाटतं, तो कोसळला वाटतं इकडनं, तेव्हा ते हे केलंय. हाय पावसातून पण चांगलं आहे, पण थोडं रिस्की वाटतंय मला तरी, पण लोक काही येतच असते. माकडं पण बरीच आहेत इकडं. आता आम्ही पण वाटतं ह्या ट्रकच्या पाठी अटकू. ज्या पद्धतीने आता तो लवकर साईड देणार नाही, त्याला काय ओव्हरटेक मारून गेलेत वाटतं ते. नाही तर हा आपल्याला लाल कर बघा, पिचकारी मारतो बघा. ब्लाइंड स्पॉट आहे बघा. आई झवाडा थुकतोय पण आणि पिचकाऱ्या पण मारतोय. पाठी त्याचं लक्षच नाहीये खेळायचं. आंबेमाची. रस्ता बघून मारून टाकायची ओव्हरटेक. मगाशी त्या साईडला व्हॅली होती, आता ह्या साईडला व्हॅली आहे. एक नंबर अशी. बघा आता ह्या साईडला खाली व्हॅली आहे. पूर्ण घाटच उतरवतो तुम्हाला दाखवत. अति उंच कडा, वाहने सावकाश चालवा. हा पण डोंगराचा भाग कोसळलेला दिसतोय. हे खूप असं कोसळलेल्या ठिकाणीच वाटतं हे असं झालेलं आहे. हा बघा भाग कोसळलाय बाई, जरी कोसळले.
आणि जर अशा घाटामध्ये लीन करायची असेल तर तुमच्या सॅडल बॅग लावली असेल तर दोन्ही साईडचं वजन आहेत ना तुम्ही इक्वल करून ठेवा, जेणेकरून अशी लीन मारता येते. उई 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 बाय 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 बाय. तिकडे खाली जायचं आपल्याला. आणि कधी पण जास्त ब्रेकचा यूज नाही करायचा. गाडी गिअर कंट्रोल करून स्लो करा. ब्रेकचा वापर कमी करायचा. काही नियम आहे, तुम्ही गुगल सर्च केलं तर सगळं भेटेल जाईल. सगळा मोठा लॉजिक नाही आहे त्यामध्ये. ते गाडीची पण काळजी, गाडीच्या पार्ट्सची पण, आपली पण ऑल होऊन जातं त्यात. हो, आंब्याचं झाड. डॉगेश भाई, ये लफड़ा क्या कर रहा है? किस चीज पे लफड़ा कर रहा है दोस्त? ॲडव्हेंचर गाडी असेल ना, हे असे चिरूट मिरूट खड्ड्यांचं टेन्शन नाही घ्यायचं. चिरूट मिरूट खड्डे बिंदास. ॲडव्हेंचर गाडी बनलीच त्याच्यासाठी आहे. चिरूट मिरूट खड्ड्यांचं काय टेन्शन घ्यायचं. एक नंबर जागा, एक नंबर, एक नंबर. खाली बघा, मस्त गाव आहे तिथे. ही पूर्ण व्हॅली आहे. पाणी वाटतं तिकडनं उतरून जातं गावावरून. गावावर ब्रिज बांधलाय, दिसतंय का? थोडं खाली झूम करून बघा. बाकी मस्त व्हॅली आहे. आपण तिकडनं समोर दिसतंय का? समोर त्या ह्याच्यावरून आपण उतरून असं 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 करून आता खाली पुन्हा आपल्याला तिकडे जायचंय. हे पूर्ण दगड वाटतं डोंगर खोदलाय पूर्ण. काय सीन आहे काय समजत नाही आहे ऍक्च्युली. काय बनवतात त्यात? बनवण्याचा प्रयत्न काय आहे ते समजत नाही. बघा ना, खोदलेलं सगळं. हे पण इथे असं शिगा बिगा टाकून ठेवलंय. काय प्रयत्न आहे बनवण्याचा? काय त्यांचा हेतू आहे? काय डिझाईन आहे? काहीच कळत नाही आहे. हे तर चला, हे कोसळलेले दिसतातच आहेत. टाटा महिंद्रा.
आम्हाला ह्याच पॅचनी ना, म्हणजे हे जे पॅच तुम्हाला दिसत आहेत मध्ये मध्ये मी दाखवतोय, त्याच पॅचनी जाताना लाल लाल करून टाकलेलं. कारण दुपारी खूप काम चालू होतं, आम्ही आलो त्या टायमाला. आता तरी नाही आहे म्हणून आता आम्ही लाल नाही झालो आहे. आता आम्ही जे प्रॉपर जे कपडे आमचे गिअर्स त्या ज्या कलरचे आहेत त्याच गिअर कलरचे आहेत. हा ना यार, हा लाल करणार वाटतं, नशीब नाही केलं. चला 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 चला, आधी ही लोक लाल करण्याच्या आधी आपण जाऊया. हे जर पॅच नसते ना, आपण कधीच कव्हर केलं असतं. स्लो डाऊन, स्लो डाऊन. उई उई. काय याच्या पॅचमुळे ना स्पीड स्लो जास्त मग तो लफडा होतो. मग ते आपण एक स्पीड कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. ह्याच्या आयला असं जर कोपऱ्यात टाकले तर भीती वाटते. ओ तेरी, बघा कुठून टाकायची रे बाबा. कोका मुंबई गोवा रोडनी आता आम्ही आलो. मुंबई गोवा रोडनी आता आम्ही मुंबईला परत जाणार. परत पुढच्या महिन्यासाठी आपला सण आहे ना भाई, शिमगा. शिमग्याला पुन्हा गावी येणार आहे. गावी म्हटलं तर भाई एक नंबर बघा, पूर्ण कोकणाची फील्स नो. मातीचा सुगंध सकाळ सकाळचा कोकणातला ना, जाम भारी भाई, जाम भारी. कोकणातली सकाळ आणि कोकण आपलं एक नंबर. फॉर्च्यूनर कमिंग. कोई कमान मारते हुए आ रहा है. आई कोई भी नहीं है.
मला असं वाटतंय ते पाणी जाण्यासाठी करतायत, म्हणजे जे डोंगरावरून पाणी येतं ना खाली, ते पाणी जायला रस्ता देतात आहेत वाटतं, असं माझ्या मते तरी. आता हे पूर्ण झाल्यावरच कळेल की ह्यांचा नक्की विचार काय आहे. विचार काय आहे. तिकडे जायचं आपल्याला, तिकडे खाली. हो, फुल फॅमिली बाईक राईड, यू नो, व्हेरी नाईस. काका काहीतरी घेऊन चालले. अरे हो, आम्ही बघितलंय तुला. एस टी सातारा, राजधानी सातारा. खूप मोठा घाट आहे, खूप घाट मोठा आहे मित्रांनो. कापडे खुर्द, इकडनं वर जायचंय कापडे खुर्दला. नदी पूर्ण सुकलेली आहे, फुल सुकले नदी. आजोबा गुड मॉर्निंग. आड आला, आडगाव आलेला आहे, आणि आडगावचे डोगेश बाय. आणि एक मेन गोष्ट ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही रायडिंग करता ना, सकाळ सकाळचं जे ऊन व्हायच्या आधी तुम्ही जेवढी खेचू शकता ना, म्हणजे तुमच्यात पॉवर आहे, तुमची शक्ती आहे, ते तुमची काय बोलतात, जेवढी पॉवर, जेवढी लिमिट की तुम्ही तेवढी खेचू शकता विदाउट स्टॉप, तेवढं तुम्ही खेचून घ्यायचं. कारण एकदा ऊन झालं ना की गाडी पण हिट मारते आणि समोरून पण हिट. हा बघा MH08. म्हणून कधी पण ना तुम्ही राईडला निघता, सकाळ सकाळ जेवढा आहे ना, खेचून घ्यायची गाडी डमडम. कोकणातलं दृश्य म्हणजे काही विषय आहे का बोलण्याचा पुढे? हा, आता आपण पोलादपूरला पोहोचलोय. अजून त्या एसटी स्टँड जवळ नाही, आधी आहे. मस्त असा नजारा आपला कोकण. समोरून एसटी येत आहे. काय बोलता, करायची ओव्हरटेक याला? रस्ता क्लिअर दिसतो ते मग करून टाकू ना. कोण
त्याने स्पीडच वाढवला भाईनी. होई ना यार. कपडे बुजुर्ग.